नमस्कार मित्रांनो, मी हर्षद कुंभार. मी माझा नवीन व्हिडिओ घेऊन आलोय. हा माझा 8वा व्हिडिओ असेल. आज आहे शुक्रवार दिनांक 23 आणि मी माझा व्हिडिओ शूट करतोय. मुळात हा दुसरा व्हायला पाहिजे होता, पण हा झालाय पहिला. कारण मी मंगळवारी पण ऑफिसला गेलो होतो आणि त्या दिवशी पण मी शूट केलं होतं. पण काय झालं की तो नीट शूट झाला नाही. मोबाईल सारखाच हलत होता. रादर मी म्हणाल की तो सारखा इतका पोझिशन चेंज करत होता की रेकॉर्डिंग काही झालंच नाही व्यवस्थित. त्यामुळे मला तो व्हिडिओ स्क्रॅप करायला लागला दुर्दैवाने. पण हरकत नाही, मी आज व्हिडिओ बनवतोय आणि तोच थॉट मी कंटिन्यू करणार आहे. त्यामुळे या आठवड्यात माझा हा एकच व्हिडिओ असेल. हरकत नाही. तर सर्वप्रथम तुमचे सगळ्यांचे स्वागत माझ्या ब्लॉगमध्ये. थोडंसं नवीन मी ॲडिशन करत राहणार आहे, थोडंसं बोलतं राहण्यासाठी. नाहीतर तुम्ही पण बोर व्हाल, काय आज नेहमी तेच बोलत असतो. त्यामुळे मी थोडंसं नवीन ट्राय करेन. तर सर्वप्रथम तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मला माहिती आहे की तुम्ही व्हिडिओ बघताय, त्यामुळे तुमची साथ अशीच राहू द्या. पण अजून लोकांपर्यंत हा पोहोचला पाहिजे, त्यासाठी अजून तुमची साथ हवी आहे. तर तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये, तुमच्या जवळच्या लोकांमध्ये जर हा व्हिडिओ शेअर केला तर ते पण नक्कीच या गोष्टीचा आनंद घेऊ शकतात आणि माझे जे विचार आहेत किंवा माझे जे थॉट आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि ते पण कुठेतरी त्यांच्या भूतकाळामध्ये अनुभवलेल्या गोष्टींशी हे रिलेट करू शकतात. त्यामुळे त्यांनाही त्यांच्या जुन्या आठवणी ह्या परत एकदा अनुभवल्याचा आनंद मिळेल. तर माझी हीच अपेक्षा आहे की तुम्ही हे अजून जास्त शेअर करा. त्यामुळे माझे सबस्क्रायबर तर नक्कीच वाढणार आहेत. म्हणजे माझा याच्यामध्ये थोडासा स्वार्थ आहे, पण नक्कीच हे अनुभवण्यासारखं आहे. आपल्या रोजच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टींमधून जे आपल्याला अनुभव येतात त्या संबंधी तुम्हाला ऐकायला आणि त्या गोष्टी स्वतःच्या अनुभवाशी रिलेट करायला नक्कीच आवडेल. ओके, तर अशीच साथ देत राहा. ठीक आहे. तर आजचा माझा विषय आहे की आपल्याला माहिती आहे, आपण प्रत्येक जण स्वप्न पाहत असतो. त्यामुळे स्वप्न हे आपल्याला एक असं जीवनाशी अशी एक गोष्ट आहे की जी अविभाज्य बनलेली आहे. म्हणजे तुम्ही दिवसा जे स्वप्न बघता, जागेपणी दिवा स्वप्न जे आपण ज्याला बोलतो, ते स्वप्न असे असतात की ती तुम्हाला एखादी गोष्ट आत्मसात करण्यासाठी त्यासाठी मेहनत करावी लागते आणि ते मिळवण्यासाठी एक काळ द्यावा लागतो, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. तर त्या संबंधीच आजचा विचार आहे की आपली स्वप्न आपण किती जवळची म्हणतो. तुम्ही तुमच्या आयुष्यात बरेचसे स्वप्न पाहिले असतील, पूर्ण झाले असतील, काही नसतील पूर्ण झाली. माझंही तसंच आहे. मी पण स्वप्न बघितले होते, त्यातले बऱ्यापैकी मी माझे स्वप्न पूर्ण केलेले आहेत आणि अजूनही करतोय. माणूस स्वप्न बघायचं कधी थांबत नाही बरेच तोपर्यंत. तर असंच आहे. तर आजचा थॉट असा आहे की नीट ऐका. आपली जी मोठी स्वप्न असतात ती 100% जशीच्या तशी कधीच पूर्ण होत नाही. त्यामध्ये आपल्याला थोडीशी तडजोड, थोडंसं नाराजी आणि शेवटी समाधान मानावं लागतं, म्हणजे बऱ्यापैकी मानलेलं समाधान. तर आजचा कोट हाच होता की तुमच्या स्वप्नांच्या बाबतीत आता हाच जर कोट आहे, हा जर आपण 3 गोष्टींमध्ये विभागला की जसं की स्वप्न 100% आपण बघतोच आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न पण करतो. हा एक भाग झाला. ठीक आहे. दुसरा भाग झाला की तडजोड ही बऱ्याचदा आपण बघितले असेल की आपली स्वप्न हे कधीच 100% पूर्ण होत नसल्यामुळे त्याचं स्वरूप किंवा त्याला आपल्याला बऱ्यापैकी थोडंसं मोल्ड करावंच लागतं. आपल्याला हव्या त्या स्वप्नांसारखं ते बनत नसलं तरी आपण थोडंसं मिळतं जुळतं, पण थोडं कमी झालं तरी चालेल, थोडंसं वेगळं झालं तरी चालेल, पण ते स्वप्न आपण थोडंसं मोल्ड करतो आणि तसंच आहे. त्यामुळे ती तडजोड ही आपल्याला करावीच लागते आपल्या स्वप्नांमध्ये, नाही का. आणि नंतरचा पार्ट आहे याच्यातला नाराजी. अर्थातच तडजोड झाली की थोडंसं नाराज झाल्यासारखं होतच. म्हणजे आपण खुश नाही होत की आपलं जसं आपण जे सुरुवातीला स्वप्न बघितलेलं असतं ते जसंच्या तसं पूर्ण नाही होत, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं नाराज होतच पण शेवटी काय की सर्वात शेवटी काय असतं की समाधान मानणं. तर मग आपण ते समाधान मानण्याचा प्रयत्न करतो आणि बऱ्यापैकी लोक त्यामध्ये यशस्वी होतात की ते स्वप्न आत्मसात करतात आणि संपूर्णपणे जसं मिळालं असेल तसं ते स्वीकारतात.
तर याचाच पुढचं एक्सप्लेनेशन मी असं सांगेल की ठीक आहे, तुम्ही स्वप्न बघताय, ती 100% पूर्ण होत नाहीत, हरकत नाही, पण तुम्ही जे प्रयत्न करताय, तुम्ही जे ते पूर्ण करण्यासाठी धडपड करताय, ठीक आहे, तर ते काय वाया जात नाही, ते पण तुमचं यशच असतं. तडजोड जरी करायला लागली असली तरी जे पण मिळालेलं असतं, जे पण परिश्रम तुम्ही केलेले असतात, हे एक प्रकारचे यश असतं. त्यामुळे तडजोड केली म्हणजे नाराज होण्याचं काहीच कारण नाही का, किंवा कमीपणा समजण्याचं काहीच कारण नाही. कारण स्वप्न आपली आहेत, आपल्याला हवी तशी ती आपण साकारण्याची पूर्ण प्रयत्न करत असतो, पण बऱ्याचदा ते होत नाही. त्यामुळे तडजोड जरी करावी लागली तरी नाराज होऊ नका मित्रांनो. ते एक पार्ट ऑफ लाईफ आहे, किंवा पार्ट ऑफ ती प्रोसेस आहे की तुम्हाला तडजोड करावी लागते. आणि शेवटी समाधान मानणं ह्यात पण काही गैर नाहीये, कारण कुठल्याही गोष्टीचं समाधान मिळणं हे महत्वाचं असतं, नाही का. समाधान नाही मिळालं तर तुम्ही कधीच खुश राहू शकणार नाही कोणत्याही गोष्टीत. फक्त स्वप्नांच्या बाबतीत नाही, पण कोणतीही गोष्ट असेल त्याच्यामध्ये जर तुम्ही समाधान मानायला शिकला नाही तर शेवटी कायम तुम्ही नाखुश दिसाल. मी मागे पण एकदा एका ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की समाधान शोधणं महत्वाचं आहे, नाहीतर तुम्ही कायमच नाखुश राहाल त्या बाबतीत. तर असंच आहे. आता या बाबतीत उदाहरणं द्यायला खूप आहेत. म्हणजे माझं स्वतःचं मी एक उदाहरण सांगतो की जेव्हा मी शाळा कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस माझी चित्रकला, माझी पेंटिंग खूप चांगली होती, ठीक आहे. तर मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की तू या क्षेत्रामध्ये काहीतरी कर. आणि असं झालं होतं की नुकतीच 10वी-12वी झाल्यानंतर मला वाटतं तेव्हा करिअरचे एवढा ऑप्शन होते, पण बऱ्यापैकी ते सरळ मार्ग ठरलेले होते की जसं इंजिनिअरिंगला जा, मेडिकलला जा. पण मला काहीतरी वेगळं करायचं होतं. मग त्यावेळेस मी वडिलांना विचारून आणतात की अॅनिमेशन मध्ये काहीतरी करायचं म्हणून मी त्यावेळेस, आणि ही फील्ड त्यावेळेस खूपच नवीन होती. म्हणजे ही गोष्ट असेल 2000 मला वाटतं 2012 किंवा 13 मध्ये असेल. त्यावेळेस अॅनिमेशन खूपच नवीन होतं. म्हणजे आपल्या भारतात म्हणाल तर नवीनच त्याचं पदार्पण झालं होतं. त्यावेळेस एवढ्या कंपन्या पण नव्हत्या. त्यामुळे मी अॅनिमेशनचा कोर्स लावला होता. तो काहीतरी 6 महिन्याचा होता. मी 1.5-2 महिने गेलो पण होतो. त्याच्यामध्ये बेसिक फोटोशॉप, कोरल ड्रॉ आणि बऱ्यापैकी अॅनिमेशन, कॅरेक्टर अॅनिमेशन हे सगळं असतं त्याच्यामध्ये, ते होतं. तर माया अॅनिमेशन सेंटर तुम्ही नाव ऐकलं असेल, खूप मोठं आहे, प्रचलित आहे संस्था ही, ती त्यावेळेस होती. आणि मी लावला होता कोर्स. पण शेवटी प्रश्न तोच आला ना, जेव्हा बाहेरच्या लोकांना कळलं, माझ्या चुलत भावांना वगैरे किंवा वडिलांना यांना कळलं की असं काहीतरी करतोय जे की एकदमच वेगळ्या मार्गावरती चाललाय हा, आणि त्याच्यात करिअरच्या संधी त्यांना दिसत नव्हत्या. हालाकी मला माहित होतं की या गोष्टी कधी ना कधी याचं चीज होणार या गोष्टींचा, पण त्या लोकांनी मला ते करून दिलं नाही. त्यामुळे माझं एक स्वप्न होतं की या इंडस्ट्रीमध्ये जायचं आणि काहीतरी मोठं करिअर करायचं, पण ते घडलं नाही. मग मला माझा क्लास अर्ध्याचा सोडावा लागला आणि ते तसंच राहिलं. मग शेवटी नंतर मी इंजिनिअरिंगला गेलो आणि आता सद्यस्थितीमध्ये मी इंजिनियर आहे. अर्थात हे जरी माझं स्वप्न असलं आणि मी वाट वेगळी धरून करायचा प्रयत्न करत होतो आणि नंतर परत इंजिनिअरिंग करावं लागलं, आणि शेवटी आता जे मी सक्सेस पाहतो हे पण काय वाईट नाही, हे पण मी मान्य केलंच. शेवटी मी समाधान मानलं याच्यामध्ये आणि मी खुश आहे. म्हणजे मी जरी अॅनिमेशन केलं असतं तरी मी खुश असतोच अर्थात, पण आता इंजिनिअरिंग करून मी चांगल्या कंपनीमध्ये कामाला आहे, हे पण एक प्रकारचं यशच आहे. म्हणजे मी जो दुसरा मार्ग, म्हणजे नेहमीचा जो मार्ग इंजिनिअरिंग करून करिअर करायचा तो केला, आणि मी इंजिनियर झालो. त्यामुळे अर्थातच मला सगळं करता आलं, घर, गाडी सगळं पुण्यामध्ये स्थायिक होता आलं, या गोष्टी आल्यात. त्यामुळे हे पण एक प्रकारचं मी म्हणाल स्वप्नच होतं की कुठेतरी सेटल व्हायचं. पुण्यामध्ये यायचं तर पहिल्यापासून स्वप्न होतंच. त्यामुळे तिथे आहे, स्वतःचं घर आहे, गाडी आहे, चांगली नोकरी आहे. त्यामुळे हे पण एक स्वप्नांचा भाग बनल्यानंतर म्हणजे मी हेच स्वप्न मानून त्याला मान्य केलं. तर असंच आहे, तुमच्या बाबतीत असं झालं असेल. मला अजून बरेचसे उदाहरणं आठवतात, जसं की माझा भाऊ आहे किंवा माझे काही मित्र आहेत ज्यांना MPSC UPSC मध्ये ते लोक प्रयत्न करत होते. बरेच, मला वाटतं 4-5 वर्ष त्यांनी प्रयत्न केले असतील. माझ्या मित्राचं उत्तम उदाहरण आहे. त्यांनी खूप हार्डवर्क केलं, म्हणजे 4-5 वर्ष त्याचं बऱ्यापैकी होत पण आलं होतं. पण त्याचा एक ऍक्सिडेंटमुळे त्याला शेवटी जे हे असतात फायनल प्रॅक्टिकल्स असतात त्याच्यामध्ये त्याला जमलं नाही ते करायला. त्यामुळे त्याचं ते स्वप्न अधूर राहिलं. पण तो दुसऱ्या क्षेत्रामध्ये जाऊन त्याच लेवलच्या पोस्टला आहे सध्या.
त्यामुळे त्यांनी ते सुख पाडलं त्याच्यामध्ये. भले त्याला त्यावेळेस तडजोड करावी लागली असेल त्याच्या स्वप्नांमध्ये, पण हे एक आहे. तर स्वप्नांचे असे बरेचसे प्रकार येतात ज्याच्यामध्ये तुम्हाला तडजोड करून आहे त्या स्वप्नांमध्ये सुख म्हणावं लागतं, किंवा मग तुम्ही स्वप्न पूर्ण करताना ज्या तुम्हाला नवीन संधी येतात. जसं की मी माझं सांगितलं की मी अॅनिमेशनचं स्वप्न पूर्ण करत होतो, पण मला मध्येच ते थांबवून इंजिनिअरिंगच्या दिशेने वळायला लागलं, तर ते मी दुसरं स्वप्न तयार केलं. म्हणजे तुमच्या पहिल्या स्वप्नामधनं तुम्हाला नवीन संधी मिळतात आणि त्यातून तुम्हाला दुसरं स्वप्न बांधायचं एक संधी मिळते. तर हे असंच आहे. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही जर बारकाईने बघितल्या की तुमचं स्वप्न जेव्हा पूर्ण होताना अशा काही गोष्टी घडत असेल, तर तुम्ही त्या गोष्टी पुन्हा एकदा आठवून बघा की तुम्हाला करायचं काय होतं आणि झालं काय, तेव्हा मग ते तुमचं स्वप्न जे पूर्ण झालेलं आहे ते तुम्ही कशा पद्धतीने आत्मसात केलं. तर या गोष्टी तुम्ही बऱ्यापैकी रिलेट करू शकता स्वतःशी. उदाहरणं द्यायला तर खूप आहेत. म्हणजे माझं एक स्वतःचं वेगळं स्वप्न होतं की मी इंजिनियर झाल्यानंतर परदेशात एकदा तरी जाऊन येईल, पण ते अजून पूर्ण झालेलं नाहीये. अर्थात ही जर तरची गोष्ट आहे किंवा मग नशिबाचा भाग आहे म्हणतात ना, तसाच प्रकार आहे. तुम्ही कितीही मेहनत केली तरी शेवटी ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक लक फॅक्टर लागतोच. तसंच आहे, माझा लक फॅक्टर अजून चमकलेला नाहीये किंवा मग माझ्या माथ्यावरती ती रेंज नाहीये बहुतेक बाहेरच्या देशामध्ये एकदा तरी जाऊन यायची. पण हरकत नाही, कंपनीतर्फे नाही पण मी स्वतःच्या हिमतीवर तरी एकदा तरी नक्कीच जाईल. तर हे झालं माझं. पण तुमच्या बाबतीत असं झालंय का? तुमच्या बाबतीतले स्वप्न, तुम्ही केलेली तडजोड किंवा मग पर्यायाने निघालेलं दुसरं स्वप्न, या अशा काही गोष्टी असतील तर तुम्ही मला नक्की सांगा, मला ऐकायला आवडेल. त्या अशा गोष्टी आहेत, या रोजनिशीच्या गोष्टी आहेत, या तुम्ही अनुभवल्या असणार 100%. असं नाही की तुम्ही कधी स्वप्नच पाहिले नाही आणि ते कधी पूर्ण करण्याचा प्रयत्नच केला नाही. भले त्याला आव्हानं येत असतील बरेचसे असं आहे की तुम्हाला वेगवेगळा मार्ग निवडायला लागला असेल, कोणी साथ दिली असेल नसेल दिली, पण तुम्ही प्रयत्न तर केलाच असेल ना नक्कीच. त्यामुळे या गोष्टीचा आनंद माना की तुम्ही आतापर्यंत पोहोचलाय. ज्या परिस्थितीपर्यंत तुम्ही बाहेर निघालाय, परिस्थितीतून बाहेर निघणं पण एक मोठी गोष्ट आहे स्वप्न पूर्ण करताना. त्यामुळे असंच आहे, जर तुमच्यासोबत जर असं काही झालं असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. माझं आजचं बोलणं तुम्हाला कसं वाटलं, आवडलं की नाही, विषय कसा होता. हालाकी रोजच्याच गोष्टी आहेत, पण बऱ्याचदा आपण कामाच्या ओघात किंवा इतकं आपण स्वतःला एखाद्या गोष्टीमध्ये गुंतवून घेतो, काम व्यवसाय, त्यामुळे आपल्याला विचार करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे असं काहीतरी ऐकून जर तुम्हाला काही गोष्टी आठवत असतील तर हे एक नक्कीच चांगली अचिव्हमेंट आहे माझ्यासाठी तरी निदान, की मी तुम्हाला तुमचं जुनं काळ आठवून दिला. तर मला सांगा, मला नक्कीच ऐकायला आवडेल तुमच्याकडनं तुमच्या प्रतिक्रिया. तर आजच्या पुरतं एवढंच आहे. माझा थॉट मी पुन्हा एकदा रिपीट करतो की मोठी स्वप्न 100% जशीच्या तशी कधीच पूर्ण होत नाही. त्याच्यामध्ये थोडीशी तडजोड, थोडीशी नाराजी आणि बऱ्यापैकी मानलेलं समाधान जे शेवटी आपल्याला मानावंच लागतं ते असतंच. तर मला कळवा. मी आजच्या पुरतं इथेच थांबतो. आज आहे शुक्रवार, तर उद्या परवा सुट्टी, तुम्हाला सुट्टी असेल, मला पण सुट्टी आहे. त्यामुळे रिफ्रेश व्हा आणि सोमवारी रेडी राहा मंडे मोटिवेशनसाठी. काही नाही काही असताच प्रत्येकाकडे. तर काळजी घ्या, स्वस्थ राहा, समाधानी राहा आणि आपल्या सोबत असणाऱ्या लोकांचीही काळजी घ्या. चलो देन, टेक केअर, बाय बाय, सी यू अगेन नेक्स्ट वीक. न्यू टॉपिक, न्यू व्हिडिओ. बाय बाय.